अगं उघड ना दार. या प्रीतीच्या ना रागाची भीती वाटते मला. मनात आलं तर काय करेल याचा नेम नाही, आणि डोक्यात राग घालून भलतं सलतं केलं तर आयुष्याचं वाटोळं करून घेईल. नाही नाही काळजी वाटते हो मला. प्रीती थांबा ताई, मी बोलते तिच्याशी, माझं ऐकेल ती. बघते. बघा प्रीती ताई उघड. प्रीती अगं ऐक ना ग माझं. प्रीती अगं दार उघड ना बाळा. अगं अशी काय करतेस? आपण शांतपणे बोलूया राजा. दार उघड आहे बघ. इथे सगळ्यांनाच काळजी वाटते, टेन्शन येतं ना मग सगळ्यांना. एकदा दार उघड, आपण शांतपणे बोलूया. प्रीती आईचं ऐकणार नाहीयेस का तू? बापरे, नक्की काय विचार करते ही प्रीती? नाही म्हणजे या क्षणी एवढं मोठं स्थळ चालून आलं हिच्यासाठी. या मुलीचं मन ढळायला कितीसा वेळ लागणार आहे. मलाच काहीतरी केलं पाहिजे. ही तर माझ्या मुलाची होणारी बायको होती. माझा मुलगा हिच्या नाताला लागून मरून गेला. मग हिला सुद्धा आयुष्यात आनंद मिळवण्याचा काहीही अधिकार नाही. मला काहीतरी करायलाच हवं. प्रीती 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 ताई उघड ना. प्रीती प्रीती बघा, मी बोलते तिच्याशी, समजवते तिला. प्रीती काय म्हणू ग बाळा तुला. माझ्या सुजयच्या आयुष्यात एवढं जीवापाड प्रेम करणारी मुलगी आहे याचा अभिमान वाटतो मला. आज आपला सुजय आपल्यात नाही तरी एवढं प्रेम करतेस त्याच्यावर. खूप खूप बरं वाटलं मला. आणि खरं सांगू, आज तू अभिजितच्या आणि सुजयच्या फोटो समोर उभी राहून जे बोललीस ना, ते इतर कोणाला आवडो ना आवडो, पण मला मात्र तुझं म्हणणं अगदी पटलं. आई मी खूप वाहवत गेले. भान ठेवायला पाहिजे होतं मी जे बोलते. का? काय चुकीचं बोललीस तू? अगं त्या लोकांनी तुझ्या भावाचा, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा खून केलाय. त्यांना शिक्षाही आपणच द्यायला हवी. हो आई, आपण त्यांना शिक्षा देऊ, कोर्टात घेऊन जाऊ. कोर्टात? कसलं कोर्ट? कुठला कायदा? कायदा जर आपल्या बाजूने असता ना, तर तो नालायक मुलगा असा मोकाट सुटलाच नसता. इथे येऊन सगळ्यांसमोर तुला मागणी घालतो, इतकी हिंमत झाली असती का त्याची? प्रीतीताई, तुला तो सोशल मीडियावरचा भुक्कड एमजे माहितीये? सुभद्रा काकू, परवा ना तो आपल्या नाशिकमध्ये आलेला. त्याने नाशिकची मिसळ पण ट्राय केली. मिसळ खाऊन एकदम वेडाच झाला अगं आई. एकदम हायेस्ट रेटिंग दिले त्याने आपल्या नाशिकच्या मिसळला. प्रीतीताई, तू बघतेस का ग त्याचे व्लॉग? मस्त व्लॉग्स असतात त्याचे. बोला ना काहीतरी. तुम्ही असे गप्प काय बसलायत मौन व्रत घेतल्यासारखे? तुम्ही ज्योतिताई आली. ज्योतिताई, कुठे गेलेलीस तू? अगं मला एक काम होतं म्हणून जाऊन आले. हा ताई, मी ना व्लॉगिंग करायचं ठरवलंय. म्हणजे घरच्याच गोष्टी दाखवेन. आपल्या घरात काही ना काहीतरी आयटम गोष्टी घडतच असतात ना. आता बघ ना, सगळे कसे मौन व्रत घेतल्यासारखे शांत बसलेत. कसला भारी व्लॉग होईल ना याचा. हो
तू कर ना ग, चालेल, मला आवडेल, खरंच कर. पण त्याआधी मला सगळं आवरायला मदत कर. चल ह्या चटया उचल. चल मी जरा हे आवरते. प्रीतीताई तू पण करा, मी एकटी नाही करणार. प्रीतीताई, बसली आहेस. ऐक ना, तू हे दिवे आत ठेव, मला मदत कर जरा. मी सगळी फुलं उचलून ठेवते. हा प्रीतीताई, अगं तुझ्याशी बोलते. तू हे घेऊन जाशील का आत? प्रीतीताई तू पण हेल्प कर ना काहीतरी. ताई, कसला विचार करतेस? ताई हे बघ, आज जे झालं ते झालं. त्यात आपला काही दोष नाही. आपण काहीच करू शकत नाही. तुझ्यावर लग्नाची बळजबरी कोणीही करू शकत नाही. मी सोबत आहे तुझ्या. मी ते होऊ देणार नाही. अगं लग्न काही व्यवहार नाही आहे. आणि त्यांनी केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून जर त्यांना तुझ्याशी लग्न करायचं असेल तर मी ते होऊ देणार नाही. माझी बहीण प्रायश्चित्त म्हणून कुणाच्या तरी घरी गेलेली मी नाही बघू शकत. प्रीतीला आधार देण्यासाठी तिची अशी भक्कम माणसं आहेत, पण माझं काय? मी मात्र या जगात एकटीच पडले. आता मला माझा आधार शोधायलाच लागणार. मला काहीतरी करावंच लागणार. ताई, तुझं लग्न तुझ्या मताने, तुझ्या संमतीनेच होईल. त्यामुळे ताई, यापुढे तुझ्यावर कोणीही कितीही दबाव टाकला ना तरी त्यांच्या पुढे मी उभी असेल. शब्द आहे माझा. आणि तुझ्या इच्छेविरुद्ध मी तुला त्या स्वराजशी लग्न करू देणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. वा 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 सुलू, भाजी मस्तच झाली हा. राज, अरे भाजी काय अजून? नाही नको बाबा. म्हणजे काय? अरे माझं जेवण होत आलं. तुझी अजून पहिलीच पोळी संपायची. आता रेंगाळत जेवणार आहे बाबा. 30 मिनिटात जेवण झाले पाहिजे. काय प्राध्यापक, बरोबर ना? दादा, हम्म. दीपला बोलू का रे जेवायला घरात? अन्नाचं कणही नाहीये रे पोटात त्याच्या. कशाला वा अन्नाचं कण? दारू असेल की पोटात?